राधानगरी भुदरगड आजराच्या आगामी होऊ घातलेल्या विधानसभेचा आमदार शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा विचाराचा असेल। राधानगरी येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने भगवा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले। यावेळी राधानगरी विधानसभा जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे यांनी शिवसैनिक हा शिवसेनेचा आत्मा आहे। विधानसभेची निवडणूक धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी होणार। शिवसेनेचे विचार गावागावात घराघरात पोहोचले पाहिजेत। गाव तिथं शाखा असली पाहिजे। राधानगरी हा पारंपरिक मतदारसंघ आहे, तो मिळवण्यासाठी आपला प्रयत्न आहे असं मत मांडलं। या भगवा सप्ताहाच्या कार्यक्रमानिमित्त आज राधान तालुक्यामध्ये शिवसेना पक्ष कार्यालयाचं उद्घाटन, भगवा सप्ताहानिमित्त रॅलीचं नियोजन केलं आणि एक भगवा सप्ताहानिमित्त कार्यकर्त्यांना आमच्या नेते मंडळींनी जे मार्गदर्शन केलं, हा कार्यक्रम आम्ही गावोगावी पोहोचवण्यासाठी आज संपलेले सर्व माझे पदाधिकारी तालुक्यातील यानिमित्त भविष्यात होणाऱ्या लोकसभा झालेल्या माध्यमातून आता होणाऱ्या विधानसभेची निवडणूक असेल, या विधानसभेला हा राधानगरी मतदारसंघावरती शिवसेनेचाच दावा आहे। कारण गेली 10 वर्षे हा मतदारसंघ आमच्याकडेच आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडेच आहे आणि उद्याचाही आमदार या राधानगरी तालुक्याचा एक शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला एक हे करतोय की उद्याचा विधानसभेचा आमदार हा शिवसेनेचाच असेल। आणि आमच्यासारखे मी एक उपजिल्हा प्रमुख म्हणून मी माझ्या पक्षाकडे सुद्धा मी इच्छुक म्हणून मी उमेदवारी सुद्धा मी माझी मागणी केलेली आहे आणि अशा तऱ्हेने आमच्या अजून एक बुद्रगड असतील किंवा आणि वाजरा असतील असे सुद्धा कार्यकर्ते शिवसेनेमधून सुद्धा इच्छुक आहेत। त्यामुळे कार्यकर्त्यांची सुद्धा मागणी भरपूर प्रमाणात असल्यामुळे आणि आम्ही आमच्या पक्षाकडे सांगितलेलं आहे की चांगल्या पद्धतीने आमचंही सुद्धा इथं मतदान आहे आणि आम्हाला आघाडीचा धर्म हा पाळायचा आहे आणि आघाडीच्या माध्यमातून ज्या गोष्टी ज्या होतील ते शिवसैनिक चांगल्या पद्धतीने राधान तालुक्यात काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। यावेळी प्रकाश पाटील, दीनानाथ चौगले, एम.एन. पाटील, बाबासो पाटील, संभाजी भोकरे, उत्तम पाटील, युवराज पाटील, रवींद्र पाटील गौशीकर, विजय टिपुगडे, विजय कांबळे, धनाजी टिपुगडे, कोंडीबा टिपुगडे, बापू किल्लेदार, सुषमा पाटील, विमल पाटील, प्रसाद डवर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। केके न्यूजसाठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।